हॅलो एव्हरीवन, माय इंग्लिश बुक ग्रेड 4 या पुस्तकातील 2.1 कॅच अ लिटल राईम या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि यावरचे व्हिडिओ सर्वात जास्त शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे. फर्स्ट ए आहे लेट्स एनर्जाइज. प्रश्न आहे, डू यू थिंक दॅट हॉबी गिव्स अस अ प्लेजर? याचा आन्सर आहे येस, आय थिंक हॉबीज गिव्स अस अ प्लेजर. सेकंड आहे, व्हॉट आर युअर हॉबीज? त्याचा आन्सर लिहूयात. इथे वेगवेगळा आन्सर येऊ शकतो मुलांनो. मी काही उदाहरणादाखल दिलेले आहेत. तुम्ही तुमचे हॉबीज तिथे ॲड करू शकतात. तर बघूयात आन्सर. माय हॉबीज आर रीडिंग बुक्स, ड्रॉइंग अँड रायडिंग अ बायसिकल. त्यानंतरचं पाहूयात बी, लिसन, सिंग अँड ॲक्ट. वन्स अपॉन अ टाइम आय कॉट अ लिटल राईम. आय सेट इट ऑन द फ्लोर but it ran right out the door. I chased it on my bicycle but it melted to an icicle. I scooped it up in my hat but it turned into a cat. I caught it by the tail but it stretched into a whale. I followed it in a boat but it changed into a goat. When I fed it tin and paper, it became a tall skyscraper. Then it grew into a kite and flew far out of sight. यानंतर सी पाहूयात. लिसन अँड रिपीट. आयसिकल, स्कूप्ड, स्ट्रेच्ड, स्कायस्क्रॅपर, साईट. नंतर डी आहे, आन्सर द क्वेश्चन्स. त्यातला फर्स्ट वन, व्हॉट डिड द पोएटेस कॅच ॲट द बिगिनिंग? आन्सर लिहूयात. द पोएटेस कॉट अ लिटल राईम. बघा इथे प्रश्नामध्ये व्हॉट डीड आहे. डीड आहे म्हणून कॅचचं काय झालं? कॅच ह्या क्रियापदाचा कॉट झाला. नंतर सेकंड आहे, व्हेअर डिड द राईम रन टू? द राईम रॅन राईट आउट ऑफ द डोअर. इथे सुद्धा राईमचं काय, इथे सुद्धा रनचं भूतकाळ झाला, रॅन. नंतर थर्ड आहे, व्हॉट डिड द राईम मेल्ट इनटू? The rhyme melted into an icicle. Fourth question is, what animal did the rhyme turn into in the hat? Answer is, the rhyme turned into a cat. Fifth है, what did the rhyme stretch into? Answer है, the rhyme stretched into a whale. Sixth है, write a conversation between you and your friend about riding a bicycle. चला कन्व्हर्सेशन लिहूयात म्हणजे संवाद. आरव म्हणतो, हाय रोहन, डू यू लाईक रायडिंग अ बायसिकल? रोहन म्हणतो, येस, आय लव्ह इट. आरव म्हणतो, व्हेन डू यू युजली राईड? रोहन सेज, आय राईड इन द इव्हनिंग इन द पार्क. आरव सेज, दॅट्स ग्रेट, आय ऑल्सो राईड ऑन संडेज. रोहन सेज, cycling is fun and good for health too. Arav says, let's go for a ride together tomorrow. Rohan says, sure, see you then. अशा प्रकारे आपण कन्व्हर्सेशन पाहिलेलं आहे. नंतर ई आहे, राईट अपोजिट वर्ड्स. त्यात फर्स्ट आहे इन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे इनचे अपोजिट आउट. सेकंड आहे टॉल. टॉलचे अपोजिट शॉर्ट. थर्ड आहे मेल्ट आणि त्याचा अपोजिट आहे फ्रीज. नंतर फोर्थ आहे लिटल, त्याचा अपोजिट आहे बिग. नंतर क्वेश्चन एफ आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम द पोएम. फर्स्ट, आय चेस्ड इट डॅश माय बायसिकल. इथे लिहूयात ऑन. नंतर सेकंड आहे, बट इट मेल्टेड डॅश अँड आयसिकल. आन्सर लिहूयात इनटू. थर्ड आहे, देन इट ग्रीव डॅश अ काइट. याचं पण आन्सर येत आहे इनटू. फोर्थ आहे, आय फॉलोड इट डॅश अ बोट. आन्सर आहे इन. नंतर जी आहे, रीड अँड सर्कल द नेम्स ऑफ थिंग्स. इथे ग्रुप दिलेले आहेत वेगवेगळे, तिथे आपल्याला सर्कल करायचे आहेत. फर्स्ट ग्रुप आहे
राईम कॉट बायसिकल चेस्ट फ्लोअर. आता याच्यामधील नाउन आहेत बायसिकल आणि फ्लोअर, त्याला आपण सर्कल करूयात. सेकंड आहे हॅट, स्कूप्ड, टर्न्ड, कॅट, रॅन. तर इथे हॅट आणि कॅटला आपण सर्कल करूयात. नंतर थर्ड ग्रुप आहे टीन, कॉट, व्हेल, स्ट्रेच्ड, फॉलोड. तर बाकीचे सर्व वर्ब्स आहेत आणि टीन आणि व्हेल हे नाउन्स आहेत, म्हणून त्याला आपण सर्कल करूयात. फोर्थ आहे बोट, चेंज्ड, गोट, फेड, बिकेम. इथे बोट आणि गोट हे नाउन आहेत, म्हणून आपण त्यांना सर्कल करूयात. फिफ्थ आहे काईट, ग्रीव, फ्ल्यू, साईट, आउट. तर काईट आणि साईटला आपण सर्कल करूयात. त्यानंतर एच आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. इथे जे काही ग्रुप दिलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला वर्णानुक्रमे ते अक्षर किंवा ते शब्द लावायचे आहेत, म्हणून त्याला आपण अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणूयात. तर फर्स्ट आहे काईट, गोट, बायसिकल, डोअर, बोट. तर त्याचा आन्सर लिहूयात. पहिलं येईल बोट, बायसिकल, डोअर, गोट, काईट. म्हणजे बी पासून, नंतर डी पासून, जी पासून, के पासून लिहिले आपण. सेकंड आहे डोअर, फ्लोअर, टेल, स्कूप्ड, व्हेल. त्याचा आन्सर लिहूयात. डोअर, फ्लोअर, स्कूप्ड, टेल आणि व्हेल. थर्ड आहे वन्स, पेपर, ग्रीव, साईट, स्ट्रेच्ड. त्याचं उत्तर येईल ग्रीव, पेपर, साईट, स्ट्रेच्ड, टीन. तर अशा प्रकारे आपण इथे अल्फाबेटिकल ऑर्डर लावलेला आहे. त्यानंतर रीड द पोएम अँड मेक अ लिस्ट ऑफ रायमिंग वर्ड्स, रायमिंग पेअर्स. हे मग जुळणारे शब्द आहेत, त्यांच्या जोड्या आपल्याला इथे लिहायचे आहेत. चला तर मग लावूयात. पहिला लिहूयात राईम, टाईम. सेकंड फ्लोअर, डोअर. थर्ड आयसिकल, बायसिकल. फोर्थ हॅट, कॅट. फिफ्थ टेल, व्हेल. आणि सिक्स्थ आहे बोट, गोट. तर अशा प्रकारे आज आपण या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत धन्यवाद.